दिन में 24 घंटे सबको मिलेंगे, लेकिन सोने के टाइम पे हो जाएंगे जीरो। समय को यूटिलाइज करना सीख मेरे दोस्त। आज ये दुनिया तुझे कुछ भी कहे, लेकिन एक दिन तुझे कहना पड़ेगा हीरो, एक दिन तुझे कहना पड़ेगा हीरो। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बायो स्टडी विथ निखिल या यूट्यूब चॅनलवर। आणि या इथं माहिती तुम्हाला आपल्याला बायोलॉजी शिकत असतो आपण 11, 12चं, त्यानंतर 8, 9, 10चं सायन्स शिकवत असतो, ठीक आहे। आणि MST CET जी क्लास 12 नंतर होत असते तिची पण प्रिपरेशन आपण घेत असतो। तर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, कोणी जर असेल तुमच्यासोबत तर त्यांना व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता। आजचा जो व्हिडिओ गाइज तो आपला होणार आहे क्लास 10th CET वर। कारण आपल्याला माहिती आहे क्लास 10th मध्ये आपली परीक्षा होत असते, 10th ची महत्त्वाची 10वीची परीक्षा, परंतु कोविड-19 मुळे ती रद्द झाली आहे। आणि त्यामुळे हुशार विद्यार्थी कसा ओळखायचा त्यासाठी घेतली जाईल TI-CET। याच्या पहिल्यांदा CET होत नव्हती 10वी नंतर, परंतु यावर्षी CET झाली। आणि या CET बद्दल आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन A to Z इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे स्टार्टिंगला यामध्ये कोणते सब्जेक्ट असतील, किती मार्क्ससाठी ते सब्जेक्ट मध्ये विचारेल, आणि त्या सब्जेक्टचं कोणता सिलेबस असेल की त्याच्यावर MST CET म्हणजेच आपला जो 10वी नंतर CET आहे त्या CET मध्ये प्रश्न विचारतील। असं पूर्ण डिटेल A to Z कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। परीक्षेसाठी किती वेळ असेल ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगण्यात येईल, कधी परीक्षा होईल, कोणत्या टाइमावर होईल ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून आखरीपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात पहिल्यांदा बघूया आपण एकूण मूल्यमापन, म्हणजे पूर्णच्या पूर्ण मूल्यमापन, ज्याच्यामध्ये आपले 4 सब्जेक्ट असतील। पहिल्यांदा आहे गणित, नंतर आहे विज्ञान, नंतर समाजशास्त्र, नंतर आहे इंग्रजी। ओके, मॅथमॅटिक्स पहिला, त्यानंतर विज्ञान सायन्स, देन समाजशास्त्र सोशल सायन्स अँड इंग्लिश। तर हे 4 सब्जेक्ट जे आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत। गणितसाठी तुम्हाला 25 गुण मिळतील, म्हणजे 25 मार्कचा प्रश्न तुम्हाला गणितमध्ये विचारले जातील, 25 मार्कचे प्रश्न तुम्हाला विज्ञानमध्ये विचारले जातील, 25 मार्क्सचे प्रश्न आहेत ते समाजशास्त्रमध्ये, आणि 25 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारले जातील। म्हणजे या 4 सब्जेक्टवर तुमचं काय होणार आहे, परीक्षा होणार आहे ती CET 10वी नंतरची, ठीक आहे। समाजशास्त्रामध्ये काय येईल, इतिहास म्हणजे हिस्ट्री आणि जिओग्राफी, ठीक आहे। जिओग्राफी म्हणजे याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल, त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो, ठीक आहे। तर ते दोन्ही म्हणजे याच्यामध्ये येणार आहेत समाजशास्त्रामध्ये। ते आपण डिटेलली बघू की आपल्याला गणितामध्ये नेमकं कोणते चॅप्टर्स करावे लागतील की ज्याच्यावर प्रश्न विचारतील, आपल्याला विज्ञानमध्ये कोणते चॅप्टर करावे लागतील। तुम्हाला पूर्णच्या पूर्ण चॅप्टर करायचं काम नाहीये, सिलेक्टेड सिलेबस आहे, तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, मग एकूण जी आपली परीक्षा आहे ती किती मार्कची होईल, ती होईल 100 मार्क्सची। तर 100 मार्क्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 90च्या वर मार्क्स जर मिळाले तर तुमचं कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन होऊ शकते, ठीक आहे। त्याच्यामध्ये बघा एकूण गुण किती असणार आहेत, 100 गुण असणार आहेत, ठीक आहे। तर 1 ते 100 गुणच्या मधात तुम्हाला मार्क्स मिळतील। याच्यामध्ये वेळ जे आहे ते आहे 2 तासाचा, म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे, आणि हे सगळे MCQ असतील। आता MCQ नेमकं कसं असतील ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो। याच्यानंतर आपल्याला ते बघायचं आहे की MCQ म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर ती आपण जी आन्सर शीट लिहितो नेमकं उत्तरपत्रिका कशी लिहायची ते पण सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला सांगण्यात येणार आहे। ही OMR पद्धतची असते उत्तरपत्रिका, OMR पद्धत, ओके। तो OMR पद्धत काय असते ते सुद्धा आपण बघू। त्याच्यानंतर आपली परीक्षा होणार आहे 21 ऑगस्टला, ठीक आहे, हे सर्वांना माहित असेल। आणि त्याचा वेळ जे आहे, वेळ माहित नसेल, वेळ आहे 11 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला किती वेळ आहे, 2 तास। 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न, 2 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत। 2 तास म्हणजे किती मिनिट, 2 तास म्हणजे 120 मिनिट, आणि 120 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की एक क्वेश्चन मध्ये तुम्हाला 1 मिनिट आणि काहीतरी सेकंद शिल्लक मिळतील, ओके। त्यामुळे तुम्हाला 1 मिनिटामध्येच क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करू शकले तर तुम्ही वेळेच्या आत परीक्षा पूर्ण करू शकता, पूर्ण पेपर सोडवू शकता, ठीक आहे। तर ही झाली जनरल इन्फॉर्मेशन। गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि इंग्रजी या 4 सब्जेक्ट मिळून तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत, जे प्रश्न आहेत ते विचारले जातील। सर्वांचे 25-25 मार्कचे प्रश्न असतील। त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया OMR पद्धत। उत्तरपत्रिका तुम्हाला अशी मिळणार आहे, जशी या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर अशी OMR, ज्याच्यामध्ये काय असतं बघा, ऑप्शन आता इथे असतो क्वेश्चन नंबर 1, आणि त्याच्यानंतर तिथे 4 पुढे काय असतात, सर्कल्स असतात। पहिल्या सर्कल्स वर लिहिलेला असते A, बघा इथे मी लिहून दाखवतो, पहिल्या याच्यावर लिहिलेला A, नंतर B, नंतर C आणि D। तर जे राईट आहे, जे क्वेश्चन राईट आहे, ज्याचं क्वेश्चन फर्स्ट, जर इथे जर B ऑप्शन राईट असेल तर आपण काय करणार, B वर असं काय करणार, पूर्ण त्याला रंगवून टाकणार, त्याच्यावर टिक करणार, ठीक आहे। तर हे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा बघा, जसं की आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो,
तर इथे काय तेच केलेलं आहे, म्हणजे क्वेश्चन फर्स्टचं जर पहिलं असेल तर ए वर, नंतर दुसऱ्याचं जर सी असेल तर सी वर आपण काय करणार, त्याला रंगवणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही पेनाने किंवा पेन्सिलने करू शकता, स्पेशली ब्लॅक पेन तुम्ही यूज करा. त्यानंतर ही आहे OMR, याला म्हणतो आपण ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन. ऑप्टिकल मार्क रिकॉग्निशन, आणि हे कम्प्युटरद्वारे चेक केली जाते. ठीक आहे, कारण याच्यामध्ये कम्प्युटर बरोबर लक्षात येतं की त्याला कसे डिझाईन बनलेली आहे, त्याच्यानुसार ते मार्क्स देतं. ती आहे OMR उत्तर पत्रिका. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला उत्तर पत्रिका मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अर्ज करण्याची तारीख, ती आहे 20 जुलै ते 26 जुलै, आणि मला वाटतं सर्वांनी अर्ज केलेले असतील आणि तारीख सुद्धा गेलेली आहे. आता आपली परीक्षा होणार आहे 21 ऑगस्ट 2021 ला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया आपण प्रश्नाचे स्वरूप. प्रश्नाचे स्वरूप कसे असणार आहे, म्हणजे प्रश्न जे आपल्याला विचारणार आहेत ते कशा प्रकारे विचारतील. याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे तो आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हा ग्रंथ ब्लँक स्पेस यांनी लिहिला. त्याच्यामध्ये ग्रंथ कोणी लिहिला, त्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन आहे, त्याला म्हणतो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस आहेत. चॉईस फर्स्ट, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, अ ब क ड. ओके, मराठीमध्ये अ ब क ड. तर याच्यामध्ये कोणता राईट आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, निवडायचं आहे. नंतर प्रश्न 2 आहे, ज्याच्यामध्ये आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ब्लँक स्पेस याला म्हणता येईल. तर कोणाला म्हणता येईल, याचं नाव आहे व्होल्टेअर. ते सायंटिस्ट आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आन्सर तुमचे द्यावे लागतील. म्हणजे असे 1, 2, 3 जसे 1, 2, 3 अशा प्रकारे तुम्हाला 100 आपले क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स मिळतील. ठीक, प्रत्येक क्वेश्चन हा तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारला गेलेला असेल. त्यानंतर अभ्यासक्रम, नेमकं सिलेबस यासाठी काय आहे ते बघूया. तर सिलेबस आपण 4ही विषयाचा बघूया. पहिल्यांदा आपण बघूया मॅथमॅटिक्सचा सिलेबस. ओके, त्यानंतर आपण बघूया इंग्लिशचा सिलेबस, त्यानंतर आपण बघूया सायन्सचा सिलेबस, आणि त्यानंतर सोशल सायन्सचा. ठीक आहे, तर अशा 4ही याचा सिलेबस आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा बघूया आपण इंग्लिशचा सिलेबस. नेमकं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, ज्यामुळे आपण 100 पैकी 100 मार्क्स मिळवू शकतो. आणि इंग्रजीला किती मार्क्स आहेत, इंग्रजीला आहेत 25 मार्क्स, 25 मार्क्स. तर 25 मार्क्स आपल्याला मिळवता येईल जर आपण खाली दिलेल्या प्रत्येक वर्डला, प्रत्येक आपण म्हणतो एका इंग्लिश मधल्या घटकाला जर अभ्यास केला व्यवस्थित. तर पहिल्यांदा आहे कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड तुम्हाला अभ्यास करायचा. त्यानंतर आहे वर्ड चेन, त्यानंतर आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स, त्यानंतर आहे जिरंट, पार्टिसिपल, इन्फिनेटिव्ह, त्यानंतर आहे पंक्च्युएशन, देन आहे होमोफोन अँड होमोग्राफ, त्यानंतर आहे स्पॉट द इरर्स, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला चुका ओळखायच्या आहेत. त्यानंतर आहे करेक्ट स्पेलिंग, त्यानंतर आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, त्यानंतर यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म, देन फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर, देन आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, नंतर आहे पार्ट ऑफ स्पीच, नंतर आहे टेन्स, नंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, या सगळे म्हणजे हे झाले 16 टॉपिक. हे 16 टॉपिक तुम्हाला ध्यानात घ्यायचे, याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इंग्लिशमध्येच आहे लँग्वेज स्टडीचा पार्ट, ज्यामध्ये वर्ड रजिस्टर, डिग्री ऑफ कंपॅरिझन, देन अँटोनम्स, सिनोनम्स, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, नंतर प्रिफिक्स, सफिक्स, वर्डच्या सुरुवातीला लागतं ते प्रिफिक्स, वर्डच्या एंडिंगला लागतं सफिक्स, याच्यावर तुम्हाला काही प्रश्न येतील. त्यानंतर आहे मॉडेल ऑक्झिलरीज, देन वर्ड फॉर्मेशन, कोऑर्डिनेशन, सब कोऑर्डिनेशन, फाइंड द वर्ड क्लॉज, नाउन, वर्ब, नंतर आहे प्रोवर्ब अँड देअर मिनिंग्स. ओके, तर इथे 25 टॉपिक झाले. त्यानंतर आहे फ्रेमिंग क्वेश्चन, क्वेश्चन बनवता आला पाहिजे त्याच्यावर क्वेश्चन टॅग, नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज कुठं करायचा, नो सुनर दॅनचा यूज कसा करायचा, ॲज सुन ॲजचा यूज. त्यानंतर आहे क्लॉजेस, जसं की आयडेंटिफाय द स्टेट आयडेंटिफाय करता आली पाहिजे. त्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स काइंड सेंटेन्सेस ट्रान्सफॉर्म करता आले पाहिजे. अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग द करेक्ट फ्रेज, ॲडिओम अँड मॅगझिन. ओके, तो याच्यामध्ये एवढे 33 टॉपिक तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचे आहेत. 33 टॉपिक जर तुम्ही इंग्लिशमध्ये केले तर 33 टॉपिक्सवर तुम्हाला 25 क्वेश्चन्स विचारले जातील. आणि जर हे 33 टॉपिक्स तुम्ही मन लावून पूर्ण डिटेल केले तर 25 पैकी 25 मार्क्स तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल. तर तुम्हाला कळालेलं आता की इंग्लिशमध्ये नेमका आपल्याला कोणता सिलेबस दिलेला असेल. त्यानंतर आपण सेकंड बघूया. इंग्लिशमध्ये गाईज आपण जो आता सिलेबस बघितला तो 4 घटकांमध्ये डिवाइड होतो स्पेशली. पहिला आहे लँग्वेज स्टडी, नंतर आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 लाईन्सचा, नंतर आहे पोएट्रिक डिवाइस, आणि फोर्थ आहे क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किल. ओके, तर हे आहे इंग्लिश बद्दल. लँग्वेज स्टडी, नंतर पोएट्री म्हणजे काही कवितांवर प्रश्न विचारतील, नंतर क्वेश्चन बेस्ड रायटिंग स्किल जसं की लेटर रायटिंग असो, पॅरेग्राफ रायटिंग असो, ॲडव्हर्टाइजमेंटची एखादी रायटिंग असो, त्याच्यावर क्वेश्चन येतील. ठीक आहे, तर आता बघूया आपण सायन्स सब्जेक्टसाठी आपल्याला कोणता सिलेबस असणार आहे. सायन्स सब्जेक्टसाठी आपल्याला जो पहिला चॅप्टर आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनचा, त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो मराठीमध्ये, हे झाला पहिला चॅप्टर. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, ज्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो मेंडलचा पिरियोडिक टेबल जे इन्फॉर्मेशन आहे ती. त्यानंतर थर्ड चॅप्टर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे म्हणजे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन ते.
नंतर 4th नंबरचा चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम. 5वा नंबरचा चॅप्टर आहे हीट, त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, देन लेन्सेस, देन मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड अँड स्पेस मिशन. तर हे आपल्याला पार्ट 1 सायन्स पार्ट 1, कारण तुम्हाला माहिती 2 पुस्तक आहेत तुम्हाला, पार्ट 1 पार्ट 2. तर पार्ट 1 साठी तुम्हाला हे 10 चॅप्टर्स करावे लागतील. या 10 चॅप्टर्स मधून क्वेश्चन्स विचारले जातील, कारण सायन्समध्ये 25 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातील. तुम्हाला माहिती आहे सीईटी साठी आहे ना, सीईटी साठी 25 मार्क्सचे. तर याच्यामध्ये पार्ट 1 चे एवढे चॅप्टर्स तुम्हाला 10 चॅप्टर करावे लागतील. त्यानंतर पार्ट 2 चा फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन याच्यामध्ये. त्यानंतर आहे दुसरा चॅप्टर इव्हॉल्युशन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. त्यानंतर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट टुवर्ड ग्रीन एनर्जी, म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेने. नंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर सेल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 9. सोशल हेल्थ चॅप्टर नंबर 10. डिसास्टर मॅनेजमेंट. तर सगळे हे 10 चॅप्टर तुम्हाला पार्ट 2 चे करायचे. पार्ट 1 चे 10 चॅप्टर, पार्ट 2 चे 10 चॅप्टर, म्हणजे तुम्हाला 20 चॅप्टर करायचे आणि 20 चॅप्टर मध्ये तुम्हाला 25 मार्क्स विचारले जातील. म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, ही आपण गॅरंटी देऊ शकतो. प्रत्येक चॅप्टरवर एक प्रश्न, कारण 20 चॅप्टर आहे, 25 मार्क्स आहे. काही चॅप्टरवर 2 प्रश्न येतील. ठीक आहे, तर प्रत्येक चॅप्टर मधून एक प्रश्न तुम्हाला येईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया मॅथचा सिलेबस बघूया की आपल्याला नेमकं मॅथमध्ये कशा कशावर प्रश्न विचारतील. त्यानंतर पहिला जो आहे पार्ट मॅथ पार्ट फर्स्ट आणि मॅथ पार्ट 2 सेकंड. तर पहिला पार्ट फर्स्ट मध्ये आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, त्याला मराठीत 2 चलतातील रेषीय समीकरणे, हे पहिला ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारतील, पहिला चॅप्टर. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन दुसरा चॅप्टर, अर्थमॅटिक प्रोग्रेशन अँड प्रोबॅबिलिटी, हे 4 चॅप्टर जे आहेत ते पार्ट 1 साठी आहेत. आणि पार्ट 2 साठी 5 चॅप्टर आहेत. ते कोणकोणते आहेत? ते आहे सिमिलॅरिटी समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम, सर्कल, कोऑर्डिनेट ज्योमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री. तर हे 5 जे आपल्याला धडे आहेत, चॅप्टर्स आहेत, ते पार्ट 2 मध्ये आहेत. पार्ट 2 चे 5 आणि पार्ट 1 चे 4, म्हणजे टोटल आपल्याला 9 चॅप्टर अभ्यास करायचा, 9 चॅप्टरचा मॅथसाठी, आणि त्याच्यामधून आपल्याला 25 क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, तर यामध्ये आपण जर चॅप्टर 9 पूर्णच्या पूर्ण चांगला अभ्यास केला तर 25 पैकी 25 आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आता फक्त लास्ट जो आपला सब्जेक्ट राहिला आहे तो आहे सोशल सायन्स. तर बघा, आता सोशल सायन्स मध्ये इतिहास आणि भूगोल मी तुम्हाला सांगितलं होतं ना. इतिहासमध्ये काय असतं? राज्यशास्त्र. त्यामुळे इतिहासमध्ये तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्र दोन्ही पण करावे लागेल. इतिहासमध्ये तुम्हाला जो आहे ते हिस्टोग्राफी डेव्हलपमेंट इन वेस्ट, त्याला आपण म्हणतो पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन, भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, ज्यांचं इंग्लिशमध्ये आहे त्यांना अप्लाइड हिस्ट्री. त्यानंतर आहे प्रसार माध्यम आणि इतिहास, मास मीडिया अँड हिस्ट्री, खेळ आणि इतिहास, स्पोर्ट आणि हिस्ट्री. नंतर पर्यटन आणि इतिहास, टुरिझम अँड हिस्ट्री, ऐतिहासिक ठेव्याचे जतन, हेरिटेज मॅनेजमेंट. तर हे टोटल 7 चॅप्टर तुम्हाला इतिहासमध्ये करायचे. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला किती चॅप्टर आहे? पहिलं संविधानाची वाटचाल, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, निवडणूक प्रक्रिया, द इलेक्टोरल प्रोसेस. त्यानंतर आहे राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज. नंतर सामाजिक व राजकीय चळवळ, सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट. तर हे 5 चॅप्टर, म्हणजे टोटल आपण बघितलं तर 5 आणि 7 म्हणजे 12 चॅप्टर आपले झालेले आहेत. 12 चॅप्टर हे इतिहास आणि राज्यशास्त्र मिळून. आणि त्यानंतर भूगोलमध्ये आपल्याला बघा इकडे 12 झालेले ऑलरेडी आपले. त्यानंतर हा 13, 13, 14, 15, 16 आणि 17, म्हणजे टोटल जे आपल्याला 17 चॅप्टर बघायचे. 17 चॅप्टर आपल्याला 25 मार्क्सचं विचारलं जाईल. भूगोलमध्ये तुम्हाला काय काय करायचं? पहिलं स्थान व विस्तार, लोकेशन अँड एक्सटेंट. त्यानंतर आहे प्राकृतिक रचना व जल प्रणाली, फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती व प्राणी, नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. त्यानंतर चॅप्टर 4 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. त्यानंतर 5 आणि लास्ट चॅप्टर जो की आहे पर्यटन, वाहतूक, संदेश वहन, इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. तर यामध्ये तुम्हाला हे सगळे 5 चॅप्टर्स या भूगोलमध्ये करावे लागतील. आणि टोटल तुमचे 17 चॅप्टर. ठीक आहे, 17 चॅप्टर मधून तुम्हाला 25 मार्क्सचं विचारलं जाईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट सांगितलं की आपल्याला नेमकं 4ही सब्जेक्ट दिलेले आहेत. कोणकोणते सब्जेक्ट? गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि इंग्रजी. तर याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स असतं. ठीक आहे, तर हे ध्यानात ठेवा. याच्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये हे 2 हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स. तर हे आपल्याला सगळे 4च्या 4 मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती मार्क्ससाठी विचारतील. परीक्षा सॉल्व्ह करण्यासाठी, पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाईल. तर यामध्ये मी तुम्हाला डिटेल सिलेबस सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर एक लास्टला मी तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणजे नियोजन सांगणार आहे. 30 पेक्षा कमी दिवस आपल्या जवळ आहेत. आता आपल्याला दिवसाचे 2 टप्पे पाडायचे, ज्यामध्ये आपल्याला 2 तास अभ्यास करायचा आहे. 2 तास म्हणजे किती होते? 2 तास म्हणजे किती? 60 मिनिट. पहिला टप्पा 60 मिनिट,
म्हणजे 1 तासाचा आणि दुसरा आणखीन 60 मिनिट म्हणजे 2 तास. दिवसातून 2 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 2 तास जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात सीईटी मध्ये, जी आपली क्लास 10th नंतर होणार आहे. आणि चांगले मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर तुमचं ऍडमिशन होऊ शकते चांगल्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, तर तेच मार्क्स तुम्हाला दाखवतील विद्यार्थ्यांना, म्हणजे बाकीच्या लोकांना समजेल की त्या मार्क्समुळे तुमची काय होईल, व्हॅल्यू डिसाईड होईल की तुम्हाला किती येतं किती नाही येत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये गाईज मी तुम्हाला सांगितलं की A to Z कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट क्लास 10 सीईटी. व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर क्लास 11 बायोलॉजी प्रिपरेशन करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला शेअर करा. कारण तुमच्या मित्रांना सुद्धा समजलं पाहिजे की कोणकोणता सिलेबस आपल्याला आहे आणि कोणता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत.